पिशव्या पिशव्या मैं बैग एक्सक्यूज मी मैम, क्या हुआ, आप इतने परेशान? माझ्या पिशव्या होत्या ना गाडीत ठेवल्या, मला चढताच आलं नाही, गर्दी होती ना खूप. क्या था बैग में? मसाले होते हो, मसाल्यांची पाकिटं होती. मसाले? हो ना, खूप माल होता, मिळायला पाहिजे होते. अरे बाप रे, नुकसान बहुत हुआ होगा. काय करू, काही समजून नाही राहिलं. एक काम कीजिए, आप जाके सीधा स्टेशन मास्टर से मिलिए और वहां जाके अपनी रिपोर्ट दर्ज करवा दीजिए. अगले स्टेशन पे किसी को आपका सामान अगर मिला होगा और वो स्टेशन मास्टर को दे देगा तो फिर आपको जरूर आपका सामान मिल जाएगा. कुठे राहतं त्यांचं ऑफिस? वो साइड है ऑफिस, आप प्लीज जल्दी जाइए. बर. अगर मुझे पहले पता होता तो ये दिन देखना ही नहीं पड़ता. मैं गुरुनाथ की कहीं और ट्रांसफर कर देता, किसी और शहर में. नो सर, दॅट्स ऑफ नो यूज सर. शनाया इज व्हेरी स्मार्ट. ती तिथे पण गेली असती. सर, अगर वो गुरु सर के साथ सिंगापुर जा सकती है तो वो कहीं पे भी जा सकती है. मुझे सिंगापुर वाला झूठ भी अभी अभी पता चल रहा है. मुझे आज पता चला है कि इसीलिए वो गुरुनाथ मेरी नोटिस का जवाब भी नहीं दे रहा था. बहुत गलत किया है गुरुनाथ ने, बहुत गलत. सर, हम सबने गुरु को समझाने की बहुत कोशिश की, लेकिन हम में से किसी की बात मानने के लिए तैयार ही नहीं है वो. सर, फिलहाल तो राधिका भाभी ने भी उसे घर से निकाल दिया है. क्या? गुड, बहुत अच्छा किया अगर भाभी जी ने उसे घर से निकाल दिया है तो. आनंद, मिस्टर पानवलकर, हमें भाभी जी को पूरी तरह से सपोर्ट करना है. और सुनो आनंद, भाभी जी को बोल देना कि डर कर कोई भी डिसीजन ना ले गुरुनाथ से. हम सब उनके साथ हैं, उनके सपोर्ट में हैं. और हां, घर कभी भी ना छोड़ें. राधिका वहिनी वरवर किती खंबीर वाटत असल्या तरी त्या मनातून फारच खचलेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत. अजून काय होणार सर? गुरुने खूप त्रास दिलाय वहिनींना. मिस्टर पानवलकर, अब बेचारी भाभी जी क्या करें? इतनी नेक दिल इंसान हैं, इतनी घरेलू और गिरस्तन औरत हैं, सबकी मदद करने वाली हैं, और एक ये गुरुनाथ. अरे गुरुनाथ को तो फख्र करना चाहिए कि उसे ऐसी बीवी मिली है. लेकिन नहीं, वो तो इस सादगी को छोड़कर के गंदगी के पीछे पड़ा हुआ है. नाही पण सर, मला खरंच असं वाटतंय की वहिनी ह्या सगळ्यातून लवकरच बाहेर पडतील, उभ्या राहतील. त्या त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी खूप धडपड करत आहेत सध्या. मैं चाहता हूं कि भाभी जी को बिजनेस बढ़ाना चाहिए और हमें उनकी मदद करनी चाहिए. क्यों मिस्टर पानवलकर? सर, अगर आप परमिशन दे तो ऑफिस का काम खत्म करके जो फ्री टाइम रहता है उसमें मैं मैम को जाके अकाउंट्स वगैरह सिखा सकती हूँ. बिल्कुल, क्यों नहीं जेनी, बिल्कुल आप उनकी मदद करिए. अगर पिछली बार ये कॉन्ट्रैक्ट उनको मिल जाता तो हमारी कंपनी के साथ साथ उनको भी फायदा होता. सर, वो कॉन्ट्रैक्ट भी गुरु के वजह से गया ना हाथ से. मतलब? सर, मैंने आपको बताया नहीं, लेकिन राधिका भाभी के लैपटॉप से जो प्रेजेंटेशन डिलीट हुआ था वो गुरु ने जानबूझकर किया था. प्रेजेंटेशन गुरुनाथ ने डिलीट किया था? हाँ सर, ये हमें भी बाद में पता चला. विश्वास नहीं हो रहा था कि गुरु इस हद तक गिर सकता है. क्रिकेट माइंड. गुरुनाथ ने डिलीट किया था प्रेजेंटेशन? ओह माय गॉड. साहेब, ते माझ्या पिशव्या राहिल्या हो गाडीमध्ये. आता 10-52 लोकल गेली ना, त्याच्यात होत्या मधल्या लेडीज मध्ये. खूप गर्दी होती ना, त्यामुळे मला ते घेऊन उतरता नाही आलं साहेब. गर्दीची सवय नाही का तुम्हाला? हो ना, नाही म्हणजे त्या पिशव्या जरा जड होत्या. मसाल्याची डिलिव्हरी द्यायची होती, जवळजवळ 10,000चा माल आहे. साहेब बघाल का जरा? अच्छा, तुम्ही बसा, पहिलं बसून घ्या. बसा. एक काम करा, तुम्ही मला एक अर्ज लिहून द्या आणि त्या पिशव्यांचं वर्णनही सांगा. बर. एक पेन घ्या.
साहेब मी हा अर्ज लिहून देते, पण पिशव्या मिळस्तवर इथे थांबलं तर चालेल का? अहो हे लगेच थोडी होणार आहे मॅडम. एक काम करा, तुम्ही घरी जा, पिशव्या सापडली की मी तुम्हाला फोन करून बोलवतो. नाही म्हणजे कसं आहे का ते आजच्याच डिलिव्हरी द्यायची होती, पिशव्या मिळाल्या असत्या तर लागलीच डिलिव्हरी देऊन टाकली असती ना. अहो असं थोडी असतं मॅडम. तुम्ही ऐका माझं, तुम्ही घरी जा, आम्ही तुम्हाला कॉल करून बोलवतो. बर, काय काय लिहायचं साहेब? सर मी समजू शकतो तुम्हाला किती मोठा धक्का बसलाय. बिल्कुल ठीक कह रहे हैं मिस्टर पानवलकर. गुरुनाथ से मुझे बहुत उम्मीदें थी. उसने एक छोटी सी उम्र में जो हासिल किया सब का सब मिट्टी में मिलाकर रख दिया. उसकी एक गलती की वजह से उसकी पूरी लाइफ बर्बाद हो रही है. अगदी खरं आहे सर, पण तसं पाहिलं तर गुरु सर कामामध्ये लाख माणूस. आतापर्यंत त्यांनी अशा काही चुका केल्या आहेत किंवा अजूनही करतायत की त्याबद्दल त्यांना किती वेळा माफ करणार. पानवलकर सर, वहिनीने पण खूपदा माफ केलंय त्याला. त्याच्यावर विश्वास ठेवला, आपण सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण गुरु अजून तसंच वागतोय. आने दो आज गुरुनाथ को. आज मैं फैसला लेकर ही रहूंगा. और मिस्टर पानवलकर, आज मैं किसी की नहीं सुनूंगा. यांचं बोलणं झालेलं दिसतंय. मला माझ्या अप्रेझलचा विचार करायलाच हवा. मला जर सरांच्या गुडबुकमध्ये राहायचं असेल तर त्यांना लगेच याची कल्पना द्यायला हवी. सर 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 काय सर सर आग लागल्यासारखे काय उरत आहे आणि ऑफिस आवर्स मध्ये खाली काय फिरताय? अहो सर, आगच लागली आहे. काय? म्हणजे इथे नाही, तुमच्या कामात. म्हणजे? अहो सर, वर कपूर सर आलेत. कपूर सर आत्ता? हो ना, अचानकच आलेत. अरे पण असे अचानक कसे आले ते? तेच कळत नाहीये. अहो आल्यापासून इन्स्पेक्शनच सुरू आहे. अहो तुम्हालाच फोन करायसाठी म्हणून मी खाली उतरलो. सर, केबिन मध्ये कपूर सर, पानवलकर सर, आनंद, श्रेयस, जेनी सगळ्यांची मीटिंग सुरू आहे. मी दाराला कान लावून ऐकले सर. तुमच्या आणि शनायाबद्दल सगळं सांगितलंय कपूर सरांना. म्हणजे तुम्ही वहिनींना फसवून कसे सिंगापूरला गेल्यात शनायासोबत, तिकडे तुम्हाला वहिनींनी बघितलं तिथपासून तर वहिनींनी तुम्हाला घराबाहेर कसं काढलं इथपर्यंत सगळं कपूर सरांना सांगितलं या लोकांनी. ठीक आहे बस. आनंद पण ना सगळ्यामध्ये हा आनंद कळीचा नारा ते त्याला बघूनच घेतो मी आता. सर त्याच्याकडे नंतर बघा, आधी वर चला. कपूर सर खूप चिडलेत, तुमची आणि शनाया मॅडमची वाट बघतायत. आज काही होऊ शकतं सर. चला लवकर वर. ठीक आहे एक काम कर, तू वर जा, मी आलो. सर काय आता कशाला थांबलाय? ते अप्रेझल. अरे हो बाबा, करतो तुमचं अप्रेझलचं. इथे मी या सगळ्यातून जिवंत राहिलो तर तुमचं अप्रेझल करणार ना. चला वा पुढे. सॉरी सर.